नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आता आम्ही निघालेलो आहे पालीला, आमचं एक कुलदैवत त्याला खंडोबाच्या दर्शनाला. ही माझी फॅमिली माझ्याबरोबर, पाठीमागे माझी दोन्ही मुलं बसलेली आहेत आणि आमचा प्रवास आता चालू झालेला आहे. घरातून निघालो. कात्रजच्या घाटातला बोगदा आम्ही पार करून सातारा रोडने आमचा प्रवास सुरू झाला. थोडे पुढे आल्यानंतर आम्हाला भूक लागलेली होती, म्हणून आम्ही सकाळी मस्त नाश्ता मागवला. प्रत्येकाचा वेगवेगळ्या आवडीचा नाश्ता होता. छानपैकी नाश्ता केला आणि नंतर पुढचा प्रवास सुरू झाला. खंबाटकी घाटामध्ये आल्यानंतर एवढं भलं मोठं ट्रॅफिक होतं. आम्हाला खंबाटकी घाट पार करून पुढे यायला खूप वेळ लागला आणि फायनली आम्ही पालीला येऊन पोहोचलो. गाडी पार्किंग केली आणि मंदिराकडे आम्ही निघालो. मंदिरामध्ये आलो, दर्शन घेतलं. अतिशय प्रसन्न वातावरण झालेलं होतं. सगळीकडे पिवळं धमक, भंडारा आणि खंडोबाचं अतिशय सुरेख दर्शन झालं. आम्ही तिथे बसून खंडोबासाठी आमचा रुद्राभिषेक केला आणि आम्ही भंडारा उधळत पूर्ण मंदिराचा प्रदक्षिणा घेतली. मी, माझ्या मिसेसने आणि माझ्या दोन्ही मुलांनी भंडारा उधळून देवाचं दर्शनही घेतलं. अतिशय भारी वाटत होतं. खूप छान प्रसन्न वातावरण होतं. सगळीकडे पिवळा भंडारा. आमचं दर्शनही खूप छान झालं. आज रविवार होता, खंडोबाचा वार. दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला आणि दुपारचं जेवण करून आम्ही घरी येऊन पोहोचलो.